गेली 22 वर्षापासून चालत असलेला नाम उत्सव आणि त्या उत्सवातील पहिल्या क्रमांकाची सेवा आजी खऱ्या अर्थाने योगायोगानं माझ्या वाट्याला आलेली आहे. आता इथं येण्याचं कारण आमचे आनंदराव मामा यांनी गावकऱ्याच्या वतीनं दिलेलं निमंत्रण. त्यांनी फोन केला. खरं तर आम्ही यात्रेमध्ये होतो. त्यांनी सांगितलं की महाराज तुम्हाला पहिल्या दिवशी यावं लागेल. मी म्हणलं असं का बाबा पहिल्याच दिवशी? ते म्हणले तसं नाही, तुमचं नाव गजानन आहे आणि खऱ्या अर्थानं आपल्या सप्ताहाची सुरुवात तुमच्यापासून व्हावी. म्हणलं हरकत नाही, कारण कसं आहे कुठंतरी आपल्या नावाची सार्थकता झाली असं मला या दिवशी वाटलं की बाबा खरं आहे की कुठल्याही कार्याची सुरुवात खऱ्या अर्थानं श्री गणेशाच्या नावानं, तसं आपल्या गावचा सप्ताह, तशी आपली योग्यता नाही. मी काय फार मोठा महाराज नाही, परंतु गावकऱ्यांचा मोठेपणा की खऱ्या अर्थानं आपलं या ठिकाणी कीर्तन आता दरवर्षी राहत आहे. नाहीतर आता सध्याच्याला टनानं महाराज झालेली आहेत. आता महाराजांना काही कमी, आता सध्या वांद आहे ते गायक वादकांचं. आता तुम्ही बघा टनानं कीर्तनकार, आता कोणीही उठलं की कीर्तन. आता काय आळंदीवरूनच महाराज आणावं लागतंय असं आता गावागावामध्ये 4-2 महाराज झालेली आहेत. आता पाठीमागे जे उभी राहिलेली आहेत ते महाराजच आहेत. त्यांचं आता कीर्तन आहे, तुम्हाला आता 4 दिवसाला ऐकायला मिळेल. आमचे संतोष महाराज, निखिल महाराज आणि मृदंगाचार्य, सुंदर अशी ज्यांची कीर्तनाला साथ आहे खऱ्या अर्थानं सत्यम महाराज देशमुख. मी असं म्हणेल गर्दी किती आहे याला फारशी किंमत नाही, त्या गर्दीमध्ये दर्दी किती आहेत याला फार महत्त्व आहे. आपल्या गावामध्ये टाळकऱ्यांची गर्दी जरी नसली आहे ते मात्र दर्दी आहेत. विठ्ठल विठ्ठल खरं तर आता गावकऱ्यातल्या काही गावातल्या भजन्यांनी इथं उभं टाकायला पाहिजे. आता काही आडनावाचेच भजने आहेत बघा. आता आपल्या इथं भजने नाहीत का? हां, नुसते नावाचे भजने आहेत आणि खरेच काही भजने आहेत. मात्र आता अशा टायमाला तरी किमान आता गावामध्ये किती 22 वर्षापासून सप्ताह सुरू आहे. जाऊ द्या 22 नाही ते नाही 11 तरी टाळकरी तयार व्हावं की नाही. खरी शोकांतिका आहे. येणाऱ्या काळामध्ये जर हे परमार्थ टिकायचा जर झाला, मी तर असं म्हणेल गावामध्ये सप्ताह किती वर्षापासून चालतो याला फारशी किंमत, सप्ताह झाल्याच्या नंतर लोकांमध्ये बदल किती झाला, लोकांमध्ये परिवर्तन किती झालं याला फार महत्त्व आहे. आणि त्या परिवर्तनाकरता अखंड हरिनाम सप्ताह 23 वर्ष होऊन गावामध्ये जर एखादा टाळकरी घडला नाही तर खऱ्या अर्थानं शोकांतिका आहे. आणि आता झालंय काय, आता लोकांना असं वाटतं आपल्याला तिथं उभं राहण्याची काय गरज आहे, इतके पैसे देऊन माणसं आणलेत मग आपल्याला उभं राहण्याची गरज नाही. मग आता खऱ्या अर्थानं इथं आपली सुद्धा सेवा काहीतरी व्हावी म्हणून सर्वांनी टाळ घेऊन उभं राहावं. नाहीतरी आता आपल्या गावामध्ये टाळकऱ्यांचा तोटा नाही. आता संगीत भजन जर चालू झालं तर किती टाळकरी बसतात, भरपूर आहेत. आता त्याला उरपाट्या भजन म्हणतात. आता काहींना इकडं भीती वाटते, परंतु काळजी करण्याचं कारण नाही. हळूहळू आता संसारामध्ये सुरुवातीला मंगलाष्टक सुरू झाले की देवबापा सांगतात सावधान. मग तर तिथं लोक सावध होईनात, बेसावध असतात. सावधान किती जरी वेळा सांगितलं नाही का, आता सावध सावधान समयो. अगदी देवबापा बरेच वेळा सांगतात, परंतु तिथं सावध कोणी होत नाही, उलट त्या ठिकाणी बेसावध असतात. मग इथं कुठंतरी सावध होणं गरजेचं आहे. आणि परमार्थच त्याच्याकरता आहे. जे बेसावध लोक आहेत ना ते खऱ्या अर्थानं त्यांना सावधान करण्यासाठी जगद्गुरु तुकोबाराने हे कीर्तनाचं साधन अवलंबलेलं आहे. म्हणून इथं आल्याच्या नंतर आता पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसाच्या मानानं उपस्थिती चांगली आहे. खरं तर आपल्या गावाचा हेवा वाटतंय. खरं सांगतो तुम्हाला, आता अनेक गावामध्ये कीर्तनाला जाण्याचा योग येत आहे, परंतु देगाव येळेगाव जर बघितलं, आता मी देगावला कीर्तनाला गेलो तर खऱ्या अर्थानं भरपूर उपस्थिती राहते. आता आमच्या भागामध्ये वडेपुरी तुमच्या गावापेक्षा मोठं गाव आहे.
आणि तिथं कीर्तनाला जर लोक बघितले तर मोजून 10-20 लोक राहतात. शोकांतिक आहे. त्या मानानं जाऊ द्या, बाकीचं जरी टाळ वाजवणार तर वाजवणार, लोक ऐकायला येते ते खऱ्या अर्थानं द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. नाही दादा, तुम्हीच कीर्तनाला नाही म्हणल्यावर आम्ही सांगाव कोणाला? विठ्ठला विठ्ठला. हो, अगदी मोठ्या खेळीमेळीमध्ये चालत असलेला नाम उत्सव. आणि या उत्सवामध्ये आणखी एक विशेष बाब आहे. तुम्ही म्हणाल कुठली? आता बघा, सप्ताह सुंदर आहे, सिस्टीम सुंदर आहे, अगदी मंडप छान आहे, टाळकरी छान आहेत, सगळं छान आहे. आणि त्याच्यामध्ये एक भर आहे, दुधात साखर. यावर्षी या ठिकाणी थेट प्रक्षेपण चालू आहे. आपलं रामायणाचा स्वर यूट्यूब चॅनल आदरणीय जाधव बंधू देगावकर यांनी सुंदर अशी सेवा या ठिकाणी सुरू केलेली आहे. आता काही लोकांना इथं जरी नाही आलं तर घर बसल्या कीर्तन पाहू शकतात. अशी सुलभता त्यांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी करून दिलेली आहे. त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवण्याची गरज आहे. विठ्ठला विठ्ठला. गेली 22 वर्षापासून चालत असलेला नाम उत्सव आणि त्या उत्सवातील पहिल्या क्रमांकाची सेवा आजी माझ्या वाट्याला आली आहे. आता भगवान परमात्मा जशी बुद्धी देतील त्या पद्धतीनं या अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. अभंग जगद्गुरु तुकोबारायचा आहे, 4 चरणाचा आहे. या अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे की जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आपल्या जीवनामध्ये जोडी करायची, खरी जोडी करायची. कोणती जोडी करायची हो? परमार्थ. त्याच्या पुढे जाऊन महाराज सांगतात की भगवान परमात्म्याच्या नामाची जोडी करायची. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, या जीवनामध्ये आलात ना, मग तुम्ही जोडी करायची. कुठली हो? तर भगवान परमात्म्याच्या. आता आपण जीवनामध्ये आल्याच्या नंतर अनेक